शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः 78। उगवण्याच्या आधी जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्योदय बघणार नाही अशी शपथ घेतली। तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं। त्यांनी लवकरच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं, पण शपथेप्रमाणे आरक्षण न मिळाल्यानं अण्णासाहेब पाटील अस्वस्थ झाले। जनतेस काय उत्तर द्यावे म्हणून त्यांनी 23 मार्च 1982 रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। ही सकाळ माथाडी कामगार, मराठा समाज आणि अण्णासाहेबांच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का देणारी होती। अण्णासाहेबांपासून ते आजपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न विविध आयोग, समिती, न्यायालय आणि वेगवेगळ्या छोट्या मोठ्या आंदोलनातून सातत्यानं पुढे आला आहे। जालना जिल्ह्यातील आंतरवाली, सराटी, सरसकट मराठा ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा आरपार लढाईचे मुख्य केंद्र बनले। मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण केला गेला। सुरुवातीला मराठवाड्यात निजामकालीन कुणबी नोंदीप्रमाणे मराठ्यांना प्रमाणपत्र द्यावे 7 सप्टेंबर 2023 रोजी शासनादेश काढण्यात आला। नंतर इंग्रजकालीन कुणबी नोंदी शोधण्यासाठी मागणीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला। प्रथमच सरकारी इतमामात जात नोंदी शोध मोहीम राबविण्यात आली। लाखो नोंदी सापडल्याचा व प्रमाणपत्र वाटपाचा मोठा दावा करण्यात येत आहे। हा दावा किती खरा किती खोटा तर पाहिले तर मराठवाडा वगळता ज्या नोंदी सापडल्या आहेत ते सर्व कुणबी ऑलरेडी ओबीसी कोट्यात आहेत असा एक मुद्दा पुढे आला तर काही ओबीसी नेते व कार्यकर्त्यांकडून यातील काही नोंदी बोगस व बनावट असल्याचा आरोपही करण्यात आलाय। याची शहानिशा होणे गरजेचे आहे। पुन्हा सर्वच मराठ्यांना सरसकट कुणबी ओबीसी प्रमाणपत्र द्यावेत असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला। यासाठी सरकारनं समिती नेमावी लागेल, किमान एखादा महिना वेळ द्यावे लागेल म्हणे सांगितले। त्याप्रमाणे मागणी पूर्ततेसाठी जरांगे पाटलांनी 40 दिवसाची कालमर्यादा दिली होती। त्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा ऑक्टोबरमध्ये उपोषणास सुरुवात केली। कुणबी मराठा, मराठा कुणबी यांच्या रक्ताचे नातेवाईक सगळे सोयरे यांनाही कुणबी ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी 20 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत दिली होती। ती पुढे 20 जानेवारी 2024 पर्यंत वाढविण्यात आली। मागणी पूर्ण होत नाही लक्षात येताच 20 जानेवारी 2024 रोजी मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे मुंबईकडे निघाले। वाढता पाठिंबा लक्षात घेता सगळे सोयरे या शब्दाची अट मान्य करत, अर्थात समिती व आयोगाचे काम अपूर्ण असतानाच सरकारद्वारे अधिसूचना काढण्यात आली। माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठ्यांना खुश करून आंदोलन थांबवण्याचा राजकीय डाव साधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। अल्प काळातच आंदोलकांच्या आनंद उधाण संभ्रमात पसरले होते। 16 फेब्रुवारी 2024 ची मुदत अधिसूचनेवर हरकती घेण्यासाठी देण्यात आली। लाखो हरकती घेतल्याचे आकडे समोर आले आहेत। ओबीसींकडून सरकारचा निषेध करत टीका करण्यात आली। दरम्यान राजकीय दबावातून राज्य मागासवर्ग आयोगानं आपत्कालीन व अल्प काळात घाईघाईनं मराठा सर्वेक्षण अहवाल सादर केला, पण एवढी तत्परता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण गेल्यानंतर ओबीसी सर्वेक्षणासाठी दाखवली नाही अशी टीका याप्रसंगी सरकारवर झाली। आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा जातीसाठी 10% राज्य शासनाच्या शिक्षण व नोकरीत आरक्षण कायदा करण्यात आला, ज्यात राजकीय आरक्षणाचा समावेश नाही। या कायद्याबाबत मराठ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या। तत्पूर्वीच मनोज जरांगे सगळे सोयरे त्या अधिसूचनेनुसार कायदा करावा म्हणून 10 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा उपोषणास बसले होते। मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवण्याला नारायण राणेंसह अनेकांनी विरोध दर्शवला तर अनेकांनी आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे अशी मागणी केली। दरम्यान ओबीसींच्या अस्वस्थतेतून ओबीसींकडून मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू झाली। राजकीय नेत्याविना ओबीसींकडून मराठवाड्यात अंबड, सिंदखेड, राजा, परतूर, पाथरी, मंठा आणि छत्रपती संभाजीनगरात अन्नत्याग आंदोलन, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात निवेदने, निदर्शने, धरणे, उपोषण, सभा, बैठका, मोर्चाच्या माध्यमातून ओबीसींचा असंतोष व्यक्त होऊ लागला। बऱ्याच अवधीनंतर सरकारातील मंत्री असलेले छगन भुजबळ मैदानात उतरले। मनोज जरांगे मराठा विरुद्ध छगन भुजबळ व अन्य ओबीसी नेते असा संघर्ष उभा टाकला आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनं महाराष्ट्राची भूमी पिंजून निघाली। जे आहे ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिले। याचा उच्चभ्रू जातवर्ग राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकदृष्ट्या फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे। 2024 ची लोकसभा निवडणूक आरक्षणाभोवती फिरू पाहते। धनगर समाज, आदिवासी 2024 ची लोकसभा निवडणूक आरक्षणाभोवती फिरू पाहते। धनगर समाज आदिवासी दर्जा देऊन एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे म्हणून तर आदिवासी धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणी विरोधात आंदोलने करत आहेत।